राम राम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये। आपण माहिती आली पिकाची बघत असताना आपण सलग वारंवार व्हिडिओ देत चाललेलो आले पिकावरती। आपण ज्या आले प्लॉटवरती आज आहोत त्या आले प्लॉटला कंप्लीट आपल्याला 80 दिवस झालेले आहे। 80 दिवसात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यांचे समाधान आपण या व्हिडिओमध्ये चर्चा आणि डिस्कस करणार आहोत। यामध्ये दोन मेजर प्रॉब्लेम आपल्याला सध्या स्थितीत बघायला भेटत आहे। ते म्हणजे एक म्हणजे सूत्रकृमी आणि दुसरं म्हणजे आपल्या साध्या भाषेत म्हणायला गेलं तर सड। तर आपण दोन्ही समस्यांचे पूर्णपणे माहिती व त्यांचे कंट्रोल मेजर हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी व्हिडिओ पूर्णपणे बघावा। पहिले जर का सूत्रकृमी म्हटलं तर सूत्रकृमी ॲक्टिव्ह व्हायला आपल्याला 50 ते 55 दिवसात सूत्रकृमी हे अंड घालणे चालू करत असते आले पिकात। सूत्रकृमी येतात का तर आपल्या जमिनीत सूत्रकृमी हे असतात, परंतु काही पिकं सूत्रकृमी प्रिव्हेंटिव्ह म्हणजे त्यांच्या मुळी सूत्रकृमी घेत नाही। तसेच आले हे कंदवर्गीय पिकं असल्यामुळे यात सूत्रकृमीचा प्रादुर्भाव अत्यंत प्रमाणात आपल्याला बघायला भेटतो। तर या सूत्रकृमी सध्या स्थितीत अंडे देत असताना आपल्या प्लॉटमध्ये आपल्या पांढऱ्या मुळीचा अपटेक किंवा अन्नद्रव्याचा जो पुरवठा आपल्या पिकाला होत आहे, जे वरच्या शेंड्यापर्यंत आपल्या प्लॉटला अन्नद्रव्य जात असतं, ती मुळीच जर का खाली ब्लॉक झाली तर वरती अन्नद्रव्य जात नाही। वरती डिफिशियन्सी दाखवतं, आपल्याला वाटतं न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आलेली आहे। तर आपण नेमॅटोड कसा ओळखावा? प्लॉट आपला आपण डोसेज दिल्यानंतर किंवा वॉटर सोल्युबल कोणतेही खत दिल्यानंतर जर का प्लॉट अपटेक करत नसेल किंवा प्लॉटची वाढ ही खुंटली असेल तर 100% आपल्या प्लॉटमध्ये सूत्रकृमी ही आलेली आहे। सूत्रकृमी बघत असताना तुम्ही पांढरी मुळी चेक करतात काढून, तर आपल्याला सध्या कोणत्याही गाठी या पांढऱ्या मुळीत दिसत नाही। याचे कारण म्हणजे सध्या फक्त अंडी घातलेले सूत्रकृमीने, यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा बंद झालेला आहे। याच गाठी नंतर ह्या अंडे गाठीच्या स्वरूपात निर्माण होऊन पूर्णपणे ब्लॉकेज म्हणजे अद्रकीतील कॅन्सर म्हणू आपण याला कॅन्सर निर्माण करत असतात। यासाठी बचाव करताना आपल्याला जैविकरित्या या अगोदर प्रिव्हेंटिव्हपणे पॅसिलोमायसिस एकरी 2 किलो या हिशोबाने दिल्या गेलेलं पाहिजे होतं। त्यानंतर दुसरी बॅक्टेरिया याला जी काम करते ती म्हणजे सुडोमोनस आणि तिसरी व्हर्टिसिलियम लिचिनी म्हणजे महिंद्रा कंपनीची जी नेमॅटोक्रश नावाने जी बॅक्टेरिया येते, परंतु याचा काळ आणि वेळ निघून गेलेला आहे। आता आपल्याला सध्या प्रेझेंट स्थितीत हर्बल प्रोडक्टचा वापर करणे आवश्यक आहे, कारण की काही प्लॉटमध्ये आपल्याला गाठी दिसण्यास सुरुवात झालेली आहे। यासाठी आपण महिंद्रा कंपनीचे नेमोएक्स हर्बल पद्धतीने जे जैविक अर्कापासून बनवलेलं असतं, याचं आपल्याला नेमॅटोड कंट्रोलसाठी याचा चांगला रिझल्ट बघायला भेटतो। एकरी 2 लिटर या हिशोबाने आपण याचा वापर करावा। तसेच दुसरे प्रोडक्ट काही कंपनीचे आलेले जसे की कृष्णा व्हॅली कंपनीचे नो नॉट्स अतिशय सुंदर प्रोडक्ट आलेल्या गाठीसुद्धा मोकळ्या करण्याचे कार्य हे करत असतात हर्बल पद्धतीने। त्यानंतर जर आपला प्लॉट आपल्या हातातून जात असेल तर आपल्याला त्यावेळेस केमिकलचा सहाय्य घेणे अत्यंत आवश्यक ठरत असते। केमिकलमध्ये आपण फ्युरी कार्बोफ्युरॉन याचा वापर करत असतो आणि नेक्स्ट म्हणजे कार्बोसल्फान म्हणजेच मार्शल एकरी 1 लिटर गाठी आल्यानंतरचा विषय हा विषय झाला। आपण कंट्रोल मेजर नेमॅटोड सूत्रकृमीबद्दल बोललो। आता दुसरा विषय म्हणजे सड मर पिथियम फ्युजेरियम। सध्या स्थितीत जे आपल्याला कंद पिवळे पडलेले दिसते जमिनी लेवलला आपले स्टंप आपल्याला इथे पिवळी झालेली दिसते, बुरशी ही का झालेली दिसते तर जमिनीत पूर्णपणे मातीचा दबाव निर्माण होऊन इथे आपल्या स्टंपला फ्युजेरियम ही हिट करत असते। आपल्या झाडात ताकद नसल्यामुळे ते खडा पूर्णपणे पिवळा पडत दिसलेला आहे। ही सड नसून तरी ही जमिनीतील बुरशी आहे। आपण या बुरशीचा पहिले केमिकलद्वारे जर का कंट्रोल केला असता तर आपल्याला हा प्रॉब्लेम झाला नसता, परंतु आपण डायरेक्ट जैविकवरती गेल्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला बघायला भेटतोय। आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस वारंवार वापरत आहोत, परंतु काही स्पॉटमध्ये काय असतं जैविक पूर्णपणे काही स्पॉटमध्ये शत्रुबुरशी जास्त असल्यामुळे तिथं आपले जैविक इतक्या सुंदररित्या काम करत नाही। यासाठी आपल्याला केमिकलचा सहाय्य घेणं अत्यंत आवश्यक ठरत असते। अशा स्पॉटला ड्रिंचिंग करण्यासाठी आपण सिजेंडा कंपनीचे ॲपेरॉन एक्सेल म्हणजे मेटॅलॅक्झिल आणि व्हायब्रन्स इंटिग्रल म्हणजे सेडमॅक्झिन ॲझिस्ट्रोबिन आणि थायमिथॅक्झॉन असे 3 घटक असलेलं व्हायब्रन्स इंटिग्रल या घटकाचा 100 मिली तसेच ॲपेरॉन एक्सेल 250 मिली याप्रमाणे स्पॉट ड्रिंचिंगसाठी वापर करू शकतो। तसेच आपण प्लेन मेटॅलॅक्झिल किंवा जास्त प्रमाणात स्पॉट बसेल असेल तर हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 किंवा हायड्रोजन ट्रायऑक्साईड म्हणजे H2O3 + Eg या फॉर्म्युलेशनचा वापर आपण सड नियंत्रणासाठी करत असतो। सडसाठी आपल्याला जर का लॉंग टर्म वाचायचं असेल तर आपल्याला ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जिनियम या 2 जैविक
बुरशीनाशकांचा वापर करणे अत्यंत आवश्यक ठरत असते। एकरी जर का ओव्हरडोस जरी झाला बायोलॉजिकलचा तरी आपल्याला फायदेच फायदे बघायला भेटत असतात। यामुळे जैविकरित्या वापरत असताना सध्या स्थिती पाऊस होत आहे, वातावरण थंड झालेले आहे, लगेच टेम्परेचर पडलं किंवा ऊन पडलं तर आपल्या प्लॉटमध्ये पिवळे स्पॉट दिसायला चालू होतील। याच वेळेस आपल्याला गूळ ताकाच्या स्लरीमध्ये जैविक ट्रायकोडर्मा सुडोमोनास यांचा एकरी 2-2 किलो या हिशोबाने सिम्बाक्युरिन या घटकांचा वापर करून घेणे अत्यंत आवश्यक ठरत असते। आपल्या प्लॉटला जर का फुटवा येत नसेल तर फुटव्यासाठी वॉटर सोल्युबल खत सांगतो 14-43, त्यासोबत ॲग्रोमॅक्सचा कनेक्ट 2 लिटर एकरी अत्यंत सुंदर रिझल्ट फुटव्यासाठी आपल्याला बघायला भेटेल। त्याच नेक्स्ट स्टेपला जर का आपण गेलो तर रॉयल ॲग्रो कंपनीचे 10-54-10 5 किलो म्हणजे 2.5 किलो, पहिले 2.5 किलो नंतर हे वेगळ्या फॉर्म्युलेशनचे खतं सांगितले। एक वेगळा फॉर्म्युलेशन म्हणजे महिंद्राचा 5-55-17 याचा एकरी आपण 5-5 किलो याप्रमाणे सुद्धा वापर करू शकतो। हे खत सायलेंट पद्धतीने आपल्या पिकाला फॉस्फरसची अवेलेबिलिटी करून देतं, तसेच फुटव्याच्या संख्येतील वाढ ही आपल्याला बघायला भेटते। व्हिडिओ पूर्ण बघितला याबद्दल मी आपले आभार मानतो। व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावा, कारण की आले बांधव भरपूर सारे ह्या पिकात नवीन असल्यामुळे कोणतेही मार्गदर्शन योग्य टाईमावर भेटत नाही। यासाठी स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात। तसेच आपण चॅनलला 2000 सबस्क्रायबर केल्याबद्दल आपले आभार, आणि चॅनलला असेच आपण ग्रो करावे त्यासाठी सुद्धा शुभेच्छा, आणि व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावा। धन्यवाद, आभारी।